नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत मोकळे आणि स्वादिष्ट असे कांदा बटाटा पोहे. आज आपण एक ट्रिक वापरून अगदी दिवसभर सुद्धा मऊ लुसलुशीत राहतील असे स्वादिष्ट पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या पद्धतीने पोहे बनवून मुलांना डब्यात दिले तर पोहे कधीच वातट होणार नाही आणि मुले पोहे फस्त करून येतील. चला तर मग पाहूया सर्वांच्या आवडीचे चविष्ट आणि पौष्टिक मऊ पोहे कसे बनवायचे. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. पोहे बनवण्यासाठी आपण इथे 3 वाट्या या मी पोहे घेतेय आणि हे पोहे आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत, कारण की पोह्यांमध्ये जे काही घाण असेल आणि छोटे छोटे कण असतात ते निघून जातात, कारण की बरेचदा त्यामुळे आपले पोहे चिकट वगैरे होऊ शकतात. त्यामुळे हे कणही निघून जातील. आणि आपण यासाठी मिरच्या घेणार आहोत. 3 कप आपण पोहे घेतले, त्यासाठी मी 5-6 मिरच्या, 1 कांदा, 2 छोटे बटाटे आणि थोडे शेंगदाणे घेतले आणि बाकीची लागेल तशी आपण सामग्री घेणारच आहोत. परफेक्ट पोहे बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात ते पोहे व्यवस्थित धुवून घेणं. तर आपण इथे पोहे भिजवणार नाही आहे, तर पोहे आपण धुवून घेतो आहे. साधारणतः 2-3दा पाण्याने मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. मी पोहे हे चाळणीतच घेतलेत, त्यामुळे ते पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीतच आता आपण निथळायला ठेवणार आहोत. कारण की पोहे खूप पण भिजवून घेतले तर ते एकदम चिकट होतात आणि पोह्यांचा गोळा तयार होतो. पोहे भिजवणं परफेक्ट पोहे करण्यासाठी महत्त्वाचं असतं. आता इथे मी 1.5 वाटी पाणी घेणार आहे. आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर इथं ते 1.5 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आणि बटाट्याचे तुकडे करून घेतलेत, कांदा कापून घेतला आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आपण आणि शेंगदाणे घेतलेले आहे. इथे पाणीला उकळी यायला लागली आहे, त्यात थोडंसं मीठ घालते आहे, म्हणजे बटाट्याला पण चव येईल आपल्या, आणि ते बटाट्याच्या फोडी त्यात घालते आहे. मी तुम्हाला म्हटलं की आजचे पोहे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, तर ही साधारणतः वेगळी पद्धत आहे, आपण पाहालच पुढे. तोवर आता ते बटाटे शिजत आहेत आणि पोहे पण भिजत आहेत आपले. तोवर इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे मंद आचेवर आपण छान तळून घेतो. तर आता ते रंग बदलायला लागले, छान कुरकुरीत असे सोनेरी रंगावर आपण ते तळून घेतले आणि ते काढून घेते मी एका प्लेटमध्ये. आणि इकडे आपण आता त्याची फोडणी तयार करूया. त्यासाठी मी इथे साधारणतः 2 चमचे मोहरी घातली, कारण की पोह्यांना मोहरी खूप छान लागते, आणि 1 चमचा जिरं घातलं. हे ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार घाला. मला जिरं आणि मोहरी दोन्ही पोह्यामध्ये खूप आवडतात. हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आपण कापून घेतलेल्या, आणि मोहरी चांगली तडतडल्याशिवाय फोडणी आपली तयार होत नाही, त्यामुळे मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्यामध्ये आता कडीलिंबाची पानं घातली आहेत, ताज्या कडीलिंबाची पानं, आणि त्यात लगेचच आपण कांदा घालणार आहोत, की जेणेकरून आपली कडीलिंबाची जी पानं घातली आहेत ती जास्त तळली नाही जाणार आणि त्यांचा रंग नाही बदलणार. आणि आपण कांदा थोडासा इथे ट्रान्सपरंट होईल असा शिजवून घेणार आहोत, खूपही नाही शिजवणार. त्यासाठी मी ताट ठेवलं, त्याच्यावर आणि एक वाफ काढून घेतली. हे बघा, आपण पाहू शकता थोडासा आपला कांद्याने कलर बदलला आहे, बस एवढाच आपल्याला हवा आहे. आणि आता यामध्ये आपण थोडी हळद घालूयात. हळद मी फोडणीत घालत नाही, कारण की फोडणीत हळद घातली तर बरेचदा ती करपून जाते, आणि इथे मी हळद घालून अगदी थोडंसं परतून घेतले. कांद्याला ती व्यवस्थित लागली. यात आता 2 चमचे साखर घालते. साखरसुद्धा ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर घाला, पण साखरेने खूप छान चव येते पोह्यांना. एकदा नक्की घालून पहा, आवडल्यास नक्कीच घालत राहा. अशा रीतीने ही आपली फोडणी तयार आहे. त्यामध्ये आता आपण मगाशी जे बटाटे उकडायला ठेवले होते ते आपण त्यात घालून घेतलेले आहेत. त्याच्या पाण्यात सकट घातलेत. आपण मगाशी साधारणतः 1.5 वगैरे वाटी पाणी ठेवलं होतं, त्यातलं बरंचसं पाणी आटलं, अर्धी वगैरे, आणि आता ते पाण्यानेची आपण ठेवलं. ते बघा, त्यातला बटाटाही खूप छान शिजलेला आहे. तर अशा रीतीने ही आपली ट्रिक आहे की आपण फोडणीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि बटाट्याची चव त्या पाण्यात उतरली, त्यामुळे पोह्यांना पण छान चव येणार आहे. हे बघा, पोहे छान आपले मोकळे भिजवून झालेले आहेत आणि ते पोहे मी आत्ता कढईत घालते आहे. यावेळी मी गॅसची फ्लेम थोडी मंद केलेली आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. हलक्या हाताने मिक्स करूयात. फक्त थोड्याशा लाईट इफेक्टमुळे तुम्हाला पोह्यांचा रंग थोडा वेगळा दिसेल. हे बघा, आणि त्याच्यावरती मी चवीनुसार आपल्या मीठ घालून घेतलं आहे. हे बघा, आणि आता
आपले पोहे जवळजवळ तयार आहेत. पोह्यांना आपण छान एक वाफ काढून घेणार आहोत 1-1.5 मिनिटाची. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशा रीतीने आपण एक वाफ काढून घेतली. आपण पाहू शकता आपले पोहे छान वाफ बसलेली आहे आणि मी साधारण आणखी 2 वाफ देऊन घेणार आहे, कारण की वाफ दिल्यावरती पोह्यांची टेस्ट जी आहे, चव जी आहे आणखी उभारून येते. हे बघा, पुन्हा मी 1-2 मिनिटाची वाफ दिलेली आहे. आपण पाहू शकता छान मऊ लुसलुशीत आपले पोहे व्हायला लागले. त्यामध्ये जे आपण पाणी घातलं होतं ते व्यवस्थित त्यामध्ये सोक झाले आणि आपण आधी पोहे परतून घेतले आणि नंतर त्याला आता वाफ काढतो. 2दा वाफ काढून झालेली आहे. पुन्हा मिक्स केलं आणि पुन्हा झाकण ठेवून एक फायनल आता ही वाफ काढून घेतलेली आहे. आणि त्यात आता शेंगदाणे घातलेत आपण मगाशी जे तळले होते ते. कारण की वाफ काढल्यामुळे आपण जे कांदा, मिरची, साखर, मीठ हे जे घातले त्याच्यात सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या आपल्या पोह्यामध्ये छान व्यवस्थित उतरतात. त्यामुळे वाफ 2 ते 3 वाफ आता नक्कीच काढायच्या 2-2 मिनिटाच्या. हे बघा, ती छान असे आपले मऊ लुसलुशीत आणि मोकळे असे पोहे तयार झाले आहेत. तर ही रेसिपी आपण नक्की करून पहा आणि आपला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याच्यावरती छान हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर कापून मी बारीक कापून भरली आहे, तीही मिक्स करून घ्या. आणि आता खरंच फायनली आपले पोहे तयार आहेत. ते आता एका प्लेटमध्ये काढून आपण सर्व करूयात. हे बघा, खूप छान रंगही आला आहे त्याला. फक्त मी सांगितल्याप्रमाणे लाईट इफेक्टमुळे थोडासा रंगात तुम्हाला बदल दिसेल पोह्यांचा. आणि अशा रीतीने आपले मौसूद असे हे पोहे तयार आहेत. आता आपण हे खायला घेऊयात. आपण पाहू शकता इथे थोडासा माझा ब्राऊन लाईट आहे, त्यामुळे येलोइश दिसत आहे. आणि त्याच्यावरती छान अशी हिरवीगार कोथिंबीर भरभरली आहे. पोहे आहेत म्हणजे लिंबू हवंच. आणि असे हे गरमागरम पोहे आपल्या खाण्यासाठी तयार आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या आवडीचा असा हा नाश्ता आपणही नक्की बनवून पहा आणि आपल्या मुलांच्या डब्यांनाही द्या. मुलं नक्कीच फस्त करून येतील, कारण की हे एक पौष्टिक अशी आपली डिश तयार आहे. तर आजची ही रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया एका अशाच रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.